नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाचा असा एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे तोंडात घालताच खुसखुशीत आणि टेस्टी आणि झटपट होणारा आणि त्याच्यासोबत चटणी. चला तर मग बघूया. इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची, थोडंसं मीठ, जिरं आणि पाणी टाकून चटणी करून घेतली. आता इथे चटणी आपली तयार झाली. आता ही चटणी फोडणी देऊन आपण त्याची सैलसर चटणी बनवणार आहोत, कारण ही चटणी अशी जर बनवली तर खूप टेस्टी लागते. थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता टाकून जी शेंगदाण्याची चटणी बनवली ती छान परतून घेतली. परतून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकला, तेही छान परतून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये थोडंसं चटणी मसाला राहिला होता त्याच्यामध्ये पाणी ओतून ते चटणीत टाकलं आणि ह्याप्रमाणे मी इथे चटणी बनवून घेतली आणि वरून कोथिंबीर. आता कोथिंबीर आणि जिरं चालत नसेल तर तुम्ही ह्याच्यामधून स्किप करू शकता. इथे आपली चटणी तयार झाली झटपट. आता बटाट्याची भाजी. बटाट्याच्या भाजीसाठी 4 बटाटे उकडून घेतले होते. फोडणीला जिरं, थोडासा कढीपत्ता आणि मिरची आणि अद्रक बारीक कट केलेला ते छान परतून घेतलं आणि बटाटे टाकले. बटाटे टाकल्यानंतर छान भाजी परतून घेतली, मॅश करून घेतली आणि वरून कोथिंबीर टाकली. आता इथली आपली बटाट्याची भाजी पण तयार झाली. आता मेन आता वस्तू काय लागते याच्यामध्ये, तर आपण इथे 1 वाटी भगर घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. आता भगर आणि साबुदाणा मी रात्री 9-9:30 वाजता मी भिजत टाकला, म्हणजे रात्रभर छान भिजला गेला. सकाळी तो इतका सॉफ्ट भिजला गेला, वरचं जे पाणी होतं ते बाजूला काढून घेतलं आणि जे भगर आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घेतलं. आता बारीक वाटून घेतलं म्हणजे बघा कसं लोण्यासारखं मऊ वाटून घेतलं आहे. याप्रमाणे आपलं इथे पीठ वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि पाव चमचा तेल. आता हे सर्व मिश्रण एकाच बाजूने छान फेटून घेतलं, म्हणजे पूर्ण बॅटर जो होता हलका झाला. आणि बघा आपलं जसं आपलं इडलीचा डोश्याचा बॅटर असतो त्याचप्रमाणे इथे आपण बॅटर बनवून घेतला. आता पॅन छान गरम करून घेतला आणि परत मीडियम फ्लेम केली आणि पाणी टाकून कपड्याने पॅन छान पुसून घेतला, नॉर्मलला आणला आणि त्याच्यानंतर बॅटर एकसारखं छान असं डोस्यासारखं पसरून घेतलं, पातळ असं. आता वरून कोरडं पडू नये म्हणून तूप लावून घेतलं. तूप किंवा तेल काही लावू शकता. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी लावली. आता खालून डोसा अलगद सुटायला लागला आणि इतका क्रिस्पी आणि खुसखुशीत डोसा, बापरे, खूपच सुंदर झालेला होता. कारण तोंडात टाकला तर कुरकुरीत पण आहे, खुसखुशीत पण आहे. आता आपण इथले डोसे आपले सर्व तयार झालेत. आता एका वाटीमध्ये भगरच्या आणि अर्धी वाटी साबुदाण्यामध्ये माझे 9 डोसे इथे तयार झाले. त्याच्यावर ही चटणी पण एकदम खूप सुंदर झाली आणि ह्याप्रमाणे आपले डोसे झाले. मग काय, ह्या उपवासाला नक्कीच तुम्ही या प्रकारचे डोसे तयार करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.